हॅलो फ्रेंड्स, जय श्रीराम. तर आज आम्ही आलो आहे भांगशी मातागड फिरायला. पाहू शकता तुम्ही, लिहिलेलं आहे श्री क्षेत्र भांगशी मातागड. तर आम्ही मित्रांनो अवघड रस्त्याने जाणार आहे, शिड्यांनी नाही, अवघड रस्त्याने. तर मित्रांनो आम्ही चढत चाललो आहे. तिथे मंदिर आहे. तर पाहू शकता आम्ही इथपर्यंत चढलो आहे आणि वरूनचा निसर्ग असा दिसतोय. इथून रस्ते कुठं आहे ते सापडत नाही आम्हाला आता. फायनली रस्ता भेटलाय. आता त्या तसं आम्ही वर जाणार आहे. मित्रांनो खूप अथक प्रयत्नानंतर आम्ही थोड्याशा वर पोचलोय. आम्ही कसे आले आम्हालाच माहिती आहे. आम्ही एकदम अवघड रस्त्याने आलेलो आहे, जे कोणी नाही आलेलं. तुम्ही पाहू शकता त्या अवघड रस्त्याने आलो आम्ही. तिथं झाडं आहेत आणि इथून यायला म्हणजे जागाच नाही आहे. तिथून आलो आम्ही. आता जवळ आलंय, जातो आता. पण चढून डोंगरात जेवढे खाटे होते अडकलेत बुटांना. पॅन्टीला पण लागले. ऑलमोस्ट आम्ही इथं पोचलोय. आता थोडंसंच काहीतरी राहिलंय आणि ते पण एकदम अवघड रस्त्यावरून. आणि निसर्ग तर पाहू शकता, सुंदर, अति सुंदर. बोल ना आता. हाय गाईज, इथं आम्ही सावलीमध्ये बसलेले. तर खूप वरती आल्याच्या नंतर हे डिसिजन घेतले, जर इथून माणूस पडला तर वाचन की मरण. नाही वाचणार भाई, कारण की तुम्हाला एक दगड फेकून दाखवतो. आता हे दगड आहे, दगड पा कुठं जातो. तसं नाही. हाय गाईज, इकडं पा, हे दगड आहे. तर आम्ही इथून दगड फेकला असा, त्याचे 2 तुकडे झाले. तसे आमचे 2 तुकडे, तसे माणसाचे 2 तुकडे होतील. आता आम्ही इथं बसलोय सावलीत दगडाच्या, आणि आता थोड्या वेळानं जाणार. इथं दगड खेळत बसलेले. तर असं हे निर्णय चालू आहे की मला इथून खाली ढकलून घ्यावं. एकुलता एक मी. आम्ही जसं काय 2-4 येतो. हे पा आता किती भारी दिसतंय, मोठंसं डोंगर. तर ह्याच्यावर देवीचं मंदिर आहे. पायऱ्याला लागू. आता इथून गेलो का आम्हाला पायऱ्या भेटतील, तिथून जाऊ. मग आता इथून जायचं इम्पॉसिबल आहे. इथून इम्पॉसिबल आहे, पॉसिबलच नाही डायरेक्ट. पाहता आम्ही डोंगराच्या कड्याने चाललोय. बहुत मजे आ रहे यहाँ पे. मित्रांनो हे पाहिजे दगडावर काय कोरून ठेवलेलं आहे. काही पण कोरतात लोक आणि परिसर घाण करतात त्या मंदिराचं, पण ठीक आहे. तो फाइनली आलो आम्ही इथं सीढ़ियांजवळ. बहुत मुश्किल था ये सफ़र यहाँ तक का. तर आहे गाईज, आता आम्ही सीड्यांना लागलोय. सीड्या सापडल्या आम्हाला त्या कोण्या कोपच्यातून, कसं तरी काट्या फोपाट्यातून आलो आम्ही. आता सीड्याने चाललोय वर. हे पा माझ्या मित्राला किती लागेल हाताला वगैरे. इथं हाताला लागलंय, म्हणजे खूप ठिकाणी लागलंय, पण मजा आली. फोटो पॉइंट आहे, इथे येऊन फोटो काढतात लोक गुफ्यात घुसू. वरच्या काही 4-5 शिड्यानंतर इथं भांगशी माताचं मंदिर आलेलं आहे. आणि आम्ही डोंगराच्या सगळ्यात टॉपला पण आलेलो आहे. तर आले आमचं मंदिर. डोंगरावरून हाच मंदिर दिसतो. आणि भांगशी माताचं मंदिर आहे ना, अंडरग्राउंड आहे, म्हणजे डोंगरावर आहे आणि अंडरग्राउंड आहे. जरा युनिक आहे. सीड्या उतरायच्यात आम्हाला. हा मंदिर. जय भांगशी माता. एवढा मोठा टिक्का लावलाय. तो गुफ्यातून जायचंय, पाण्यातून.
आहे का ते जागा? पाण्यातून जा म्हणता येईल ते. भारी यार पण या अंडरग्राऊंड मध्ये पण गुफा आहे. आता पाण्या थ्रू जावं लागेल आम्हाला. अच्छी बात आहे. ए भाई पॅन्ट वर करा. हे पहा गण्या कसा चालला वरून. मला कपडे विकूचे नाही, पाण्यामध्ये मासे राहते. तर आम्ही या पाण्यातून आता तिथं महादेवची पिंड पण आहे, तिथं दर्शन घेतो आता. ओम शिवाय. बाप्पाचं मूर्ती, गणपती बाप्पा मोरया. रमाना भाऊ. फायनली एक्झिट भेटले आम्हाला. अरे एक वेगळाच ॲडव्हेंचर होता. म्हणजे पहिले ॲडव्हेंचर करून आलं आणि अजून एक ॲडव्हेंचर. हे तुम्हाला माहिती का मित्रांनो काय आहे ना, एक सिक्रेट रस्ता होता. नाही, इथून आहे ना या कुव्या थ्रू तिथं देवगिरी किल्ला आहे समोर. तर देवगिरी किल्ल्याला जायचं मधून मधून भुयाऱ्यातून रस्ता होता. आणि ते एक असं बनवलेलं आहे त्यांनी घरासारखं, पण भारी येते. इथं फोटोशूट करायला येतात पोरं. आणि हा व्ह्यू. तर मित्रांनो दर्शन वगैरे सगळं झालंय. आता निसर्गाचं पण आनंद घेतलं सगळं. आणि आता टाईम झालाय घरी जायचा. तर आता घरी जाण्यासाठी निघालोय.